नमस्कार बालदोस्तांनो, मी तुमची मैत्रीण अपूर्वा वाणी. आजपासून बाल साहित्याच्या सफरीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगायला येणार आहे बरं का. लहान मुलांसाठी खास गोडगोड गोष्टी. चला तर आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण ऐकूया गोष्ट शहाणी खारुताई. उन्हाळा अगदी तेजस्वी होता. जंगलातली झाडं आता हळूहळू सुकत चालली होती, पण हवामान उबदार आणि ऊन सावल्या खेळत असल्यामुळे प्राणी मात्र मस्त मजेमध्ये होते. हरणं, ससे, माकडं आणि इतर सर्व प्राणी दुपारी झोप काढायचे आणि संध्याकाळी मनसोक्त खेळायचे. कुणालाही काळजी नव्हती की पुढे काय होणार. या सगळ्या गोंधळात एक छोटी खारुताई मात्र काहीतरी वेगळंच वागत होती बरं का. ती आपली दिवसभर झाडांवरती चढायची, वेगवेगळी सुकी फळं, बिया, सुका खाऊ असं गोळा करायची आणि प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक एका छोट्या झाडाच्या कोरड्या ढोलीमध्ये साठवत होती. इतर प्राणी तिला बघून हसायचे. खारुताई, अगं इतक्या उन्हात काय करतेस? चल ना, आपण मस्त खेळूया. खारुताई मात्र गोड हसायची आणि म्हणायची, अरे उन्हाळा काही कायमचा नाही राहणार. लवकरच, अगदी लवकर पावसाळा येईल आणि मग तेव्हा अन्न मिळेलच असं नाही काही. पण कोणी तिचं ऐकतच नव्हतं. माकडं तर नुसती झाडांवरून इकडून तिकडे उड्या मारत होती आणि ससे ते आपले मोकळ्या कुरणामध्ये उड्या मारत फिरत होते. तिकडे वाघसिंहसुद्धा सावलीमध्ये झोपून राहायचे नुसते. काही आठवड्यांनंतर आकाशात काळे काळे ढग जमायला लागले बरं का मुलांनो. पावसाळा आला होता. आता वाऱ्याचा वेग वाढला, सू सू सू, आणि अचानक एक दिवस पावसाचा जोरदार लोंढा आला आणि पहिल्याच दिवशी जंगलात चिखल झाला नुसता. झाडांवरची फळं पडून सडायला लागली आणि काय, सगळ्यांचं खेळणं थांबलं. हो, कारण पावसाळा सुरू झाल्यावर अन्न मिळवणं कठीण व्हायला लागलं होतं. खेळणं थांबलं, अन्न मिळेनासं झालं. आता ससे, माकडं आणि इतर लहान प्राणी चिंतेमध्ये पडले. काय करावं? रोजचं अन्न मिळेना, जेवण मिळण्यासाठी त्रास होतोय, कुठे अन्न नाही, कुठे राहायला कोरडं ठिकाण नाही. बापरे, सगळी आत्तापर्यंत केलेली मजा उपासमारीतच बदलली की. काय बरं करावं? आणि अचानक सगळ्यांना खारुताईची आठवण झाली. काही प्राणी तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला विचारलं, अगं खारुताई, तुझ्याकडे अन्न आहे का गं थोडंसं? आमचं काहीच शिल्लक नाही आहे गं आता. भूक लागली आहे खूप. खारुताई म्हणाली, थांबा आपण साठवलेल्या अन्नातनं तिने थोडं प्रत्येकाला दिलं. तिचा खजिना काही फार मोठा नव्हता, पण तिचं मन मात्र खूप मोठं होतं बरं का. खारुताईचं शहाणपण आता सगळ्यांना पटलं. जेव्हा आपण मज्जा करत होतो तेव्हा ही किती काम करत होती, मेहनत करत होती, आणि आता त्या मेहनतीमुळेच आपण सगळेजण सुरक्षित आहोत, खायला मिळालंय आपल्याला. सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं आणि तिला मनापासून थँक्यू म्हटलं. पावसाळा संपल्यावर आता सगळ्यांनी ठरवलं की पुढच्या वेळेलासुद्धा आपण सगळ्यांनी म्हणजे खारुताईसारखं काम करायचं आहे. मागच्या वेळेला फक्त खेळलो ना, आता यावर्षीपासून खारुताई कसा फक्त अन्नसाठा करूनच नाही थांबली, तर सगळ्यांना एक धडा शिकवून गेली आहे, तर आपण शिकूया. मेहनत, शिस्त आणि पूर्वतयारी या गोष्टी आयुष्यात कधीही वाया जात नाहीत. आणि त्या दिवसापासून जंगलात सगळे प्राणी वेळेवर काम करायला लागले. आणि बरं का, खारुताईचं नाव झालं शहाणी खारुताई. तिला सगळे प्रेमाने आणि आदराने पाहायला लागले, कारण तिने फक्त स्वतःसाठीच नाही तर सगळ्यांसाठी विचार केला होता. तर अशी होती ही आजची गोष्ट शहाणी खारुताई. कशी वाटली तुम्हाला? मला नक्की कळवा